स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व आहोत. त्यांचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांचे स्मरण कायम ठेवण्यासाठी आपण राजूर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येईल असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, शिंदे गट, आरपीआय, आठवले गट, महायुती घटक पक्षांचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत छगन भुजबळ म्हणाले, स्वर्गीय मुंडे साहेब यांच्यावर माझे भावापेक्षा अधिक प्रेम होते. ओबीसींच्या प्रश्नावर भुजबळ आमचे नेते असून मी त्यांच्या पाठीशी आहे असे ते सांगायचे. आज ते नाही, त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज मुंडे साहेब असते तर माझ्यावर एकही वाईट प्रसंग आला नसता. त्यांचे दुःख ते आमचे दुःख होते, त्यांचे सुख हे आपले सुख होते. त्यांची आठवण कधीही झाली तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपण पुढे कामात नेऊ असे त्यांनी सांगितले. मतदारसंघात आपण अनेक रस्ते, पूल, सभामंडप, बुद्धविहार, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय इमारती केल्या. अनेक कामे सुरू आहेत. राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. तसेच धुळगावसह 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर येवला 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नूतनीकरण, लासलगाव विंचूर 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नूतनीकरण करण्यात येत आहे. या योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्याने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे महिलांची पायपीट बंद झाली असून त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आपण सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असून लवकरच हा मतदारसंघ टँकर मुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.